जागतिक कासव दिन असून मी मंदिर जाऊन कासवाचे दर्शन घेतले. कासव हा मंदिराच्या गाभाऱ्याच्या अगदी देवाच्या समोर कासवाची मूर्ती असते. कासव हा प्राणी जमिनीवर राहू शकतो आणि पाण्यातही जगू शकतो. भक्तांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनुकूल, चांगल्या आणि प्रतिकूल, वाईट अशा दोन्ही परिस्थितीत स्थिर आणि आनंदी राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ही मानसिकता तयार असेल तरच माणसाला दीर्घायुष्य लाभून मनातील परमेश्वर सक्रिय कायम टिकून राहते. जेव्हा कासवावर मोठे संकट येते तेव्हा तो आपले चारही पाय आणि तोंड पाठीच्या कडक कवचाखाली आत खेचून घेतो. त्यातून भक्तांना असा संदेश मिळतो की देवाच्या गाभाऱ्यात जाताना बाह्य जगातील काम, क्रोध, लोह, मोह, मद्य आणि मत्सर हे विकार बाहेरच सोडून आपल्या सर्व इंद्रियांना अंतर्मुख करून देवाच्या चरणी जाऊन दर्शन घ्या. कासवाची आई आपल्या पिल्लांना दूध पाजत नाही किंवा जवळ घेत नाही. ती केवळ आपल्या पिल्लांकडे अत्यंत वात्सल्यपूर्ण दृष्टीने पाहते आणि त्या केवळ पाहण्यानेच पिलांचे पोषण होते. देवळातील कासव हे सूचित करतो की ईश्वरा, जशी कासवाच्या पिलांना संगोपन करते तसेच तूही माझ्यावर तुझी कृपा सृष्टी राहू दे. पूर्वीच्या काळी फिल्टर वगैरे नव्हते. कासव हा प्राणी विहिरीत किंवा तलावात सोडत आणि त्यामुळे ते पाण्यातील घाण खाऊन किंवा नीळ वगैरे खाऊन पाणी शुद्ध होत असे आणि तेच पाणी सर्व लोक पीत होते. कासवाचा दुसरा बोध घेण्यासारखा की कासवाला भरपूर आयुष्य आहे. त्याचे दर्शन घेतल्याने आपले पण आयुष्य भरपूर मिळावे हा मंदिरामध्ये ठेवण्यामागे त्याचा उद्देश. जागतिक कासव दिनाच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.